न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा फटका आता शासकीय कार्यालयांनाही बसू लागला आहे। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील एक महाकाय वृक्ष अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। या दुर्घटनेत सुमारे 7 ते 8 वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून I-10, बोलेरो, फॉर्च्युनरसह खासगी आणि शासकीय वाहनांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे। सुदैवाने वृक्ष कोसळला त्यावेळी परिसरात नागरिक नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वृक्षाची मुळे कमकुवत झाल्याने हा वृक्ष कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून युद्ध पातळीवर वृक्ष हटविण्याचे काम सुरू आहे। तसेच नुकसानग्रस्त वाहनांची पाहणीही करण्यात येत आहे। या घटनेनंतर शहरातील धोकादायक व कमकुवत झालेल्या वृक्षांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अशा वृक्षांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे।